मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक तरबुळे. आज आपल्यासाठी एक उत्कृष्ट विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे बाई बोलेन. ज्या स्त्रीचे आपले शारीरिक संबंध आहेत, बायको असो किंवा गर्लफ्रेंड असो, ते तुम्हाला काय बोलेल की तुमचं लिंग लवकर माझ्या लिंगामध्ये लवकर आत घाला, मला आता कसं तरी होतंय, त्यामुळे तुम्ही तुमचं शिश्न माझ्यामध्ये घालून लवकर तसं जास्त वेळ शरीर संबंध करून माझ्या शरीराची, माझ्या मनाची भूक काम क्रीडेतून समागमातून पूर्ण इच्छा करा. मित्रांनो, अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याला आपल्या शरीराला हात लावून देत नाहीत. याचं कारण काय? याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकांना शरीर संबंध कसे करावेत हेच समजत नाही. जसे की शरीर संबंध करण्या अगोदर एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये प्रत्येक स्त्रीला सर्वात जास्त आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या पुरुषाचं, ज्या आपल्या मेल पार्टनरचं लिंग कडक असतं, ज्याच्या लिंगामध्ये खूप ताठरत असते, असा पुरुष स्त्रीला मनापासून आवडत असतो. पण अनेक लोकांचे असे प्रॉब्लेम असतात की लिंगामध्ये खूप थोडीशी ताठरत असते, लिंगामध्ये अगदी लुळेपण असतो किंवा शरीर संबंध करताना अनेकांना इंटरेस्ट नसतो. त्यामुळे जर तुमच्या लिंगामध्ये मनावशी ताठरता नसेल तर तुमच्या स्त्रीला, तुमच्या बायकोला, तुमच्या फिमेल पार्टनरला तुमच्यामध्ये कसलाही रस राहणार नाही. ज्या पुरुषांचं लिंग अति कडक असतं, जो पुरुष शरीर संबंध करण्या अगोदर आपल्या बायकोचे थान आपल्या हाताने सावकाश चोळतो, तिचे थानाचे बोंड जो आपल्या ओठामध्ये घेऊन हळूवार चोखतो, आपलं शिश्न तिच्या थानावर ठेवून थानाला चोळतो, तिच्या पोटावर आपलं लिंग हळूवारपणे फिरवतो, तिच्या लिंगाला हळूवारपणे जो आपल्या बोटाने, आपल्या हाताने, आपल्या जिभेने स्पर्श करतो, आपल्या जिभेने चाटतो, त्यावेळेस स्त्री हे पूर्णपणे गरम होते. ज्यावेळेस आपण शरीर संबंध त्यावेळेस अनेक पुरुष आपल्या बायकोची साडी म्हणा, आपल्या बायकोचे कपडे म्हणा काढून तरुण शरीर संबंध करायला प्रयत्न करतात. पण मित्रांनो, आपले शरीर संबंध, आपल्यामध्ये इच्छा व स्त्रीच्या इच्छा वेगळ्या असतात. आपण त्वरित एक्साईट होतो, त्वरित आपल्या मनामध्ये भावना येते आणि आपण आपलं कधी त्वरित आतमध्ये घालू व पाणी पाडू असं पुरुषांना होत असतं. पण स्त्रीचा मनाची भावना वेगळी असते, स्त्रीचा शारीरिक संबंध वेगळा असतो, तिला थोडं गरम व्हायला वेळ लागतो. पण जे पुरुष हळुवारपणे तिला गरम करतात, तिच्या लिंगामध्ये थोडंसं माग पुढं हाताने करून म्हणा, हाताने चुळून म्हणा किंवा तिच्या थानावर हात फिरून म्हणा, तिला गरम जे पुरुष करतात ना, ती स्त्री त्वरित म्हणते की मला आता लवकर करा. आणि जो पुरुष ज्याच्या लिंगामध्ये खूप ताठरत असते, त्या पुरुषाबाबत स्त्री मनसोक्तपणे आपलं शरीर देते. त्याला जोपर्यंत कंटाळा येत नाही, तिला जोपर्यंत कंटाळा येत नाही, तोपर्यंत ती शरीर संबंध करण्यासाठी त्याला उत्साहित करते किंवा शरीर संबंध करून देते. पण अनेक पुरुष असे असतात की त्यांच्या लिंगामध्ये बिलकुल ताठरता नसते, थोडंफार लिंग गरम झालं तरी त्वरित आतमध्ये ढकलून देतात, थोडं 1-2 सेकंद भागरूळ काढतात, त्वरित पाणी पाडून टाकतात. त्यामुळं अशा पुरुषांबाबत अनेक स्त्रियांना राग येतो. पण काही असे महाभाग असतात की त्यांना शरीर संबंध कसे करावं हे समजत नाही. त्यांना असं वाटतं की थोडं जरी लिंगामध्ये ताठरता आली तरी आपण त्वरित आपल्या फिमेल पार्टनरच्या लिंगामध्ये लिंग घालून आपलं त्वरित शरीर संबंध संपवून टाकू असं वाटतं. पण अशा पुरुषांबाबत अनेक स्त्रिया वेगळा विचार करतात. अशा पुरुषाला त्या म्हणतात की तुमच्यात दम नाही, तुमच्या अंगाला तुम्ही हात लावू नका, तुमच्यामुळं माझं शारीरिक समाधान होत नाही. तर मित्रांनो, हे पुरुषासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. पण अनेक पुरुष थोडी जरी ताठरता आलेली असेल तरीही ते स्वतःला मर्द समजतात. तर मित्रांनो, तुम्ही असे जे पुरुष आहेत त्यांना तुम्ही स्वतःला मर्द समजू नका. तुमच्यापासून तुमच्या बायकोचं शारीरिक समाधान होत नाही. तुम्हाला जर अगदी लिंगामध्ये ताठरता नसेल किंवा थोडीफार असेल किंवा तुमच्या लिंगामध्ये जर कडकपणा नसेल तर तुम्ही उपचार करून घेणं गरजेचं आहे. तुमच्यापासून तुमची बायको आनंदी राहू शकत नाही. पण ज्या पुरुषांच्या
लिंगामध्ये अति कडकपणा असतो, जे आपल्या बायकोला पूर्ण एक्साईट करतात, तिला उत्साहित करतात, अशा पुरुषांबाबत स्त्री म्हणते की मला आता काय दम निघा नाही, त्वरित तुम्ही हात घाला आणि मागपुढे करून तुम्ही माझं शारीरिक समाधान करा. तर मित्रांनो, अशा पुरुषांबाबत स्त्रिया खूप वेड्या होतात. त्या पुन्हा पुन्हा शरीर संबंध अशा पुरुषांना करून देतात आणि मनसोक्त त्याही शारीरिक उपभोग घेतात. पण जे स्त्रीचं समाधान करू शकत नाही त्यांच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे की आपण आपल्या फिमेल पार्टनरचं समाधान करू शकत नाही. पण मित्रांनो, एकच सांगतो, तुम्ही स्वतःला कमजोर समजून नका. मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल, तुमच्यामुळं तुमची बायको तुमचा जो फिमेल पार्टनर असमाधान होत असेल, तर तुम्ही फक्त माझ्याकडे या. मी तुम्हाला या आजारातून मुक्त करून टाकेन. मित्रांनो, संबंध करण्यासाठी, लिंगात ताटत येण्यासाठी कोणत्या केमिकलच्या गोळ्या खाऊन प्रथम तपासणी करा, काय प्रॉब्लेम करा ते पहा आणि त्यानंतर उपचार करा. अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले, पुन्हा या व्हिडिओमध्ये सांगतो की उपचाराअंती विलाज शक्य आहे. तुम्ही यातून पूर्ण बरे होणार म्हणजे बरे होणारच. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण कायमस्वरूपी शरीर संबंध केले पाहिजे, आपण कायमस्वरूपी मग्न राहिलं पाहिजे, तर उपचार घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या बायकोचं समाधान करणं आपलं काम आहे. जर आपण तिचं समाधान केलं नाही तर ती सतत घरामध्ये चिडचिड करेल, सतत तिचा चेहरा तुम्हाला पडलेला दिसेल, सतत ती तुम्हाला उदास दिसेल, तुमच्याबरोबर ती व्यवस्थित बोलणार नाही. तुम्ही किती लाडाने बोलले तरीही ती तुम्हाला रिस्पॉन्ड देणार नाही. याचं कारण काय? कारण की तुम्ही तिचं शारीरिक समाधान करत नाही. आणि शारीरिक समाधान करणे तुमचं काम आहे. पण जे पुरुष शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, अशांच्या बायका किंवा अशांचा फिमेल पार्टनर म्हणतो की त्वरित करा, अशा स्त्रियांना अशा पुरुषांपासून लांब राहू वाटत नाही. अशा स्त्रिया ह्या तुम्हाला रोज शरीर संबंध करून देतात, पण ज्याच्यामध्ये दम नाही, अशा पुरुषांबाबत, त्यांच्या ज्या बायका असताना फिमेल पार्टनर, अशा पुरुषांबाबत हे त्याला इग्नोर करतात, त्याच्या बोलण्यात रिस्पॉन्स देत नाहीत, त्याच्या कोणत्याही कामामध्ये मदत करत नाही आणि त्याला बिलकुल काही महत्त्व देत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या फिमेल पार्टनर आपलं महत्त्व दिलं पाहिजे, तर बरे होऊन जावं. तर मित्रांनो, आजचा जो विषय होता की तुम्हाला तुमची फिमेल पार्टनर बनवली की त्वरित मला करा, त्वरित माझ्या लिंगात लिंग घाला, तर हा विषय तुम्हाला समजलाच असेल. त्याच्यामुळे मी आता रजा घेतो. तुम्हाला जर माझ्याकडे उपचार घ्यायचा असेल तर माझ्या स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावर फोन करा. माझे असिस्टंट डॉक्टर जे असतात त्यांची अपॉइंटमेंट घ्या व तुम्ही माझी भेट घ्या. तुम्हाला उपचारांती मी पूर्ण बरं करून टाकेल. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुक्याचं जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं दवाखाना चालवत आहे. मी शारीरिक ज्यांना अडचण आहेत यावर उपचार करणारा तज्ज्ञ असून मी अनेक लोकांना माझ्या 30 वर्षामध्ये बरं केलेलं आहे. तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर या उपचार घ्यावा, बरे होऊन जावा. मित्रांनो, विनाकारण इतर ठिकाणी पैसे घालवू नका. तुम्हाला ज्याही ठिकाणी उपचार घ्यायचा तिथं त्या डॉक्टरला पाहिजे तर विचारा, मी 100% बरा होईल का, माझे पैसेच वाया जाणार नाही ना. तर तुम्हाला जिथे उपचार घ्या तिथे घ्या. फक्त तो डॉक्टर खात्री देत असेल तर उपचार घेण्यात अन्यथा घेऊ नका. पैसे हे कमाल खूप कष्ट करावं लागतं. जर पैसे वाया जात असेल तर उपचार घेण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तर तुम्ही या, माझ्याकडे उपचार घ्या. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुमचा आजार मी बरा करून देईन, म्हणजे बरा करून देईन. माझ्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या लिंगाची तपासणी केली जाईल, मी स्वतः करतो. तसेच बाहेर जाऊन तुम्हाला सोनोग्राफी करावं लागेल त्या भागाची. त्याच्यामध्ये जो रिपोर्ट्स येईल त्यानुसार ट्रीटमेंट होईल. रक्ताचे रिपोर्ट्स केले जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल तो पाहिजे मग उपचार केला जाईल. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पहिली गोष्ट तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा. असं सहकार्य करत चला. रजा घेतो. नमस्कार.